तनया रोल आहे. आज या ठिकाणी जो मनसे पक्षातर्फे मोर्चा आलेला आहे त्यांचे हे जे निवेदन दिले आपल्याला त्यांनी टीओडी मीटर संदर्भात आणि काही बिलांच्या आवाज कमी येतोय जरा जोरात बिलाच्या तक्रारी संबंधात त्याविषयी मी प्रथम इथं स्पष्ट करू इच्छितो की टीओडी मीटर संदर्भात जेवढ्याही बिलाची तक्रारी असतील यांनी आता आमच्याकडे ज्या तक्रारी दिल्या आहेत त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणि प्रत्येक कन्झ्युमरला ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या सिरीजमध्ये आपण एक मीटर लावणार आहोत आणि दोन्ही मीटरचं कन्झम्पशन चेक करून त्या मीटरमध्ये काही फरक आहे का हे ग्राहकांना आपण दाखवून देऊ आणि खरंच फरक असेल जुन्या म्हणजे नवीन मीटरमध्ये आणि जुन्या मीटरमध्ये तर त्याप्रमाणे आपण त्यांचे बिलही दुरुस्त करून देऊ. सेकंड यांचा जो वादाचा मुद्दा आहे टीओडी मीटर संदर्भात त्यांनी जी PIL मला दिली ती PIL मी आमच्या वरिष्ठांना पाठवतो आज आमचे लॉ ऑफिसरकडनं पाठवतो त्यांच्याकडून जो निर्णय येईल त्यानुसार मग पुढची आमची तोपर्यंत टीओडी मीटर लावणं थांबवणार. हे आम्ही लगेच पाठवतो आजच आणि आजच कळेल. ओके ओके. यापूर्वी सुद्धा देशमुखांनी एक आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांना तुम्ही लिहून दिलेलं की परवानगीशिवाय लावणार नाही. त्याच्यानंतर ऐका ना गुन्हा दाखल झाला तुम्ही असं म्हणालात होतात की माझ्यावर प्रेशर होतं म्हणून केलं. आता अशी काही परिस्थिती आहे का की यांनी प्रेशर केलं आणि म्हणून तुम्ही असं म्हणताय? माध्यमांसमोर क्लिअर करा ती गोष्ट. की मी हे जे PIL यांनी दिली मला मी वरिष्ठांना पाठवणार माझ्या लॉ ऑफिसरला आणि त्यांच्यासोबत चर्चा करू. म्हणजे प्रेशर वगैरे नाहीये तुम्ही म्हणताय? चर्चा करणार त्यांचं वरिष्ठांना पाठवावं लागणार मला तो निर्णय इथं घेऊ शकणार. आणि सेकंड एक वागणीचा विषय आहे वागणीमध्ये जे ट्रान्सफर सप्लायचे जे इश्यू आहेत वागणीमध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारे यांनी जे बिलाचं तक्रारी सांगितलं आहे ते पण आपण चेक करून देऊ आणि सप्लायचे इश्यूबद्दल ते कंडक्टर वगैरे बदली करायचे आहेत ते पण आपण त्याचा पण सर्वे करून घेतो आणि त्यानुसार जे आवश्यक आहे त्या ठिकाणी मेंटेनचे काम करून देऊ. थँक्यू. जिल्हाध्यक्ष अर्थात आज अनेक मागण्या घेऊन खरं तर आंदोलन झालं. काय सांगाल एकंदरीत आज काही मागण्या मान्य करा? आज बदलापूर शहरामधून ज्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या होत्या त्या मांडण्यासाठी आम्ही काटकर की ताटकर काटकर नंतर आम्ही ताट करू देणार की काही आम्ही मागण्या दिल्या त्यांच्या की वाढीव स्मार्ट मीटर लावल्यानंतर वाढीव बिल आलेलं आहे त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा त्या वाढीव बिल आल्याचं आम्ही स्मार्ट मीटरच्या बाजूला आम्ही एक मीटर लावू सब मीटर लावू आणि रिडिंग चेक करू. रिडिंग सेम असेल तर ठीक आहे जर कमी असेल तर जे वाढीव बिल आले असेल ते कमी करून देऊ आम्ही. त्याच्यानंतर स्मार्ट मीटर आम्ही एक JR दिलेला आहे त्या JRला ते त्यांच्या विधी विभागाला पाठवणार आहेत आणि विधी विभागाचा जो काय निर्णय येईल ते आम्हाला कळणार. तोपर्यंत त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तोपर्यंत स्थगिती मीटर जे स्मार्ट मीटर ते स्थगित लावू. जर त्यांनी जो दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही दिलेला शब्द नक्कीच पाळू. मनसे स्टाईल घ्यायचं म्हणाल शहराध्यक्ष तुला एक घ्या अमित सर. सर ते मीटर लावणार म्हणालेले आहेत परंतु त्याचा खर्च कोण करणार? आता सध्या TOD मीटरचा विषय चालू आहे. TOD मीटर जो त्या ठिकाणी लागलेले आहेत तर त्या ठिकाणी ज्या नागरिकांना त्रास आहे त्यांनी इथे येऊन कंप्लेंट करावं तर आपले जे जुने मीटर होते साधेवाले ते त्याच्या बाजूला ते लावतील. आणि दुसरा मुद्दा असा की ते लावून जर त्या जनतेला तिसरा मीटर हार्डवेअरला पण भेटतो माझ्यामध्ये तर त्या हार्डवेअरला तिसरा त्यांचा पर्सनल मीटर लावून तिन्ही मीटरची कॅल्क्युलेशन होईल. मग मीटर काय फास्ट आहे काय कमी जास्त आहे ते आपण त्याच्याबद्दल तफावत ते त्याबद्दल डिसिजन घेतील. राहिला मुद्दा दुसरा असा की आपण TOD मीटरबद्दल त्यांच्याशी असं बोलणं केलं तर TOD मीटर हे टायमावरचा स्लॅब वाईज पेमेंट आहे त्याचा तर त्याच्यानुसार आपल्याला पेमेंट वाटतं त्याबद्दल त्याचे डिस्कस केलं तर ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील आणि येत्या आठवड्याभरात ते आपल्याशी कळवतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा